So good afternoon everybody. I am Dr. Avinash Raut. I am delivering a lecture on vermicomposting. Okay. In the previous lecture we had discussed about the composting preparation process. Now we will start with the vermicomposting. Okay. What is vermicomposting we are going to discuss in this lecture. Now if you can see the first slide. Vermicomposting, what it is a simple biotechnological process. Okay, it is a biotechnological process. The word biotechnology has been used here because it is a biological technology to convert the waste into the waste, that is the complex carbon sources into simple carbon sources using the earthworms. Okay, it is used to enhance the process of waste conversion. Okay, it is used to enhance the process of waste conversion and to produce a better product. म्हणजेच काय आपल्याला इथं काय करायचं, वेस्ट जे आहे म्हणजे वेस्ट काय असतं की बऱ्याच जणांच्या इंडस्ट्रीमध्ये एक चिकट पदार्थ निघत असतो बायोगॅसमधून. मग त्याला काय करायचं हा प्रश्न पडायला लागतो. किंवा शेतांमधून किंवा इंडस्ट्रीजमधून असं तुम्हाला ऑर्गॅनिक वेस्ट भरपूर मिळतं. त्या ऑर्गॅनिक वेस्टला आपण कसं कन्वर्ट करायचं हे आपल्याला कळत नाही. ओके, सो टू कन्वर्ट दॅट वेस्ट into a better product which is being useful, which is having the economic value, okay, that is produced and that is called as vermicomposting. It is also the method of preparing enriched compost. Enriched means what? It is enriched with the nutrients. Okay, कुठले nutrients तुम्हाला मी सांगितले गेल्या लेक्चर मध्ये. Okay, with the use of the earthworms. It is one of the easiest methods to recycle agricultural waste. ओके, अँड टू प्रोड्यूस क्वालिटी कंपोस्ट. ॲग्रिकल्चरल वेस्टला रिसायकल करून जर क्वालिटी प्रोडक्ट जर काय तयार होत असेल तर त्याला म्हणतात कंपोस्ट. दॅट इज कॉल्ड एज कंपोस्ट मॅन्युअर. ओके, नेक्स्ट इन द नेक्स्ट स्लाइड इफ यू कॅन सी दिस इज अ कंपोस्ट पाइल अँड इन द इनसेट इन द सेंटर यू कॅन सी snake like structure, that is earthworms. Now vermicompost is stable, fine granular organic manure which enriches soil quality by improving its physico-chemical and biological properties. Fine granular, it is fine and granular. Okay, granular म्हणजे काय, चहाची पावडर असते तशीच, कास्टिंग असते. ओके, इट इज अ फाईन ग्रॅन्युलर ऑर्गॅनिक मॅन्युअर विच एनरिचेस मीन्स व्हॉट, सॉइलची क्वालिटी ती वाढवते. जी आपली सॉइलची क्वालिटी चांगली नसते ती सॉइलची क्वालिटी वाढवण्याचं काम कोण करतं तर कंपोस्ट करत असतं. ओके, अँड इट इम्प्रूव्ज द फिजिको केमिकल ॲज वेल एज द बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. द बायोलॉजिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल आर increased drastically with the help of the compost. Now compost is highly useful in raising the seedlings and for crop production. ओके, सीडलिंग्स जे आहेत ते सीडलिंग्सला रेज करण्यासाठी म्हणजे काय, जर्मिनेशन ऑफ द सीड्स झालं की सीडलिंग्स जे आहेत लहान लहान असतात. ते सीडलिंग्स जे आहेत ते लहान सीड्स जे आहेत ते लहान सीड्स ते सीडलिंगमध्ये कन्वर्ट होतात. ते जे सीडलिंग्स आहेत त्याला इन्क्रीज करण्यासाठी त्याचं रूपांतर मोठ्या झाडामध्ये होण्यासाठी हे जे काय आहे ते कंपोस्ट इज व्हेरी युजफुल. ओके, नेक्स्ट स्लाइड किरपे म्यूट करा, म्यूट. Now if you can see in this slide, earthworms are seen. Earthworms, they consume the biomass and आवाज बंद करा, कोणाचा आहे तो, ओमकार खिरपे.
earthworms they consume biomass and excrete it in digested form called worm casts. Worm cast किंवा त्याला ब्लॅक गोल्ड म्हटलं जातं. इट्स कॉल्ड एज ब्लॅक गोल्ड. व्हॉट वाय इट इज कॉल्ड एज ब्लॅक गोल्ड? बिकॉज इट इज ॲज गुड ॲज gold, but it is black in color because the earthworms have converted the biomass of earthworms, they have converted that organic matter into simple form black cast म्हणजे काय? कास्टिंग म्हणजे काय? जर तुम्हाला जर कास्टिंग म्हणजे हे मराठीमध्ये आपण साचा म्हणतो आपण. ओके, इट्स कॉल्ड एज साचा. मराठी इट इज कॉल्ड एज साचा. साचा म्हणजे काय? ते जे काय आपण गणपती बनवत असतो त्यामध्ये माती आपण त्या साच्यामध्ये घालतो, चिकट क्ले जे आहे ते घालतो आणि मग त्याला आपण काय करतो? बंद करतो. ओके, आणि बंद केल्यानंतर थोड्या वेळाने जर तुम्ही उघडलं तर गणपतीचं आपल्याला मूर्ती तयार होताना दिसते. तसं त्याला म्हणतात कास्टिंग म्हणतो आपण. ते जे काय कास्ट आहे म्हणजे जे काय साचा आहे त्याला म्हणतात कास्ट. तर ते ब्लॅक गोल्डमध्ये कन्वर्ट होतं. नाव द कास्ट आर रिच इन न्यूट्रियंट्स. ओके, and growth promoting substances are present in that cast and they are beneficial soil microflora. Okay, these casts are rich in nutrients. म्हणजे काय? आपण जे परवाच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की जे न्यूट्रियंट्समध्ये रिच असतात. कुठले न्यूट्रियंट्स असतात त्याच्यामध्ये? कार्बोहायड्रेट्स असतात, थोडंफार नायट्रोजन असतं, फॉस्फरस, पोटॅशियम इज देअर, कॉपर इज देअर, मॉलिब्डेनम, झिंक, ऑल दिस मायक्रो ॲज वेल ॲज द मॅक्रो न्यूट्रियंट्स आर प्रेझेंट इन ॲम्पल अमाऊंट इन द what in this composting. Okay, and it also contains beneficial soil microflora. Beneficial soil microflora is also present in the compost. Okay, next slide जर तुम्ही बघितली, the biological advances. What are the biological advances? In many soils they play a major role in converting large pieces of organic matter into rich humus and thus they improve the soil fertility. This is the biological advances of compost. Then burrowing activities. The earthworm, what it does? Earthworm it burrows into the soil. Okay, and it allows the process of both aeration and drainage of water as well as air in the soil. Earthworm is going to burrow in the sense खाली ते भुयार खोदत जात असते जमिनीमध्ये आणि त्याच्याबरोबर काय होते? हवा आणि जी काय पाणी आहे त्याचं निचरा करण्यासाठी हे अर्थवर्म्स खूप महत्त्वाचे असतात. ओके, नेक्स्ट इज द अर्थवर्म कास्टिंग. नाव इन होम गार्डन व्हॉट हॅपन्स? द प्रेझेन्स ऑफ अर्थवर्म कास्टिंग्स प्रोव्हाइड 5 to 11 times more nitrogen. Okay, it provides 5 to 11 times more nitrogen into the soil than phosphorus as well as potassium as the surrounding soil. त्या सराउंडिंग सॉईलमध्ये अर्थवर्म्स काय करतात? 5 ते 11% जास्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम त्याच्यामध्ये ॲड करतात. ओके, द नेक्स्ट इज द सिक्रिशन इन इंटेस्टिनल ट्रॅक्ट्स ऑफ द अर्थवर्म्स. सिक्रिशनमुळे काय होतंय? अर्थवर्म काय करतात? एक इंटेस्टिनल सिक्रिशन त्या मातीबरोबर काय करतात? त्याच्यामध्ये ॲड करत असतात, मातीमध्ये ॲड करत असतात. दिस हेल्प्स इन मेकिंग द न्यूट्रियंट्स मोर कॉन्सन्ट्रेटेड. ते न्यूट्रियंट जे आहेत ते मोर कॉन्सन्ट्रेट करतात. ॲज वेल ॲज द रेडिली अवेलेबल, दे आर मेड रेडिली अवेलेबल फॉर द प्लांट अपटेक इन्क्लुडिंग द मायक्रोन्यूट्रियंट्स. जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत त्याला रेडिली अवेलेबल करण्यासाठी हे जे इंटेस्टिनल ट्रॅक्ट्समधलं जे काय सिक्रिशन आहे अर्थवर्मचं ते त्याचा उपयोग होतो. Now the vermicomposting material. These are the vermicomposting material. What does the vermicomposting material contain? It contains the decomposable organic waste such as animal excreta, then kitchen waste, then farm residues, forest residue, litter. Litter means the waste products. Okay, that is present in the forest as well as they are commonly used in the composting material. Now animal dung mostly is used such as cow dung and dried chopped crop residues. क्रॉप रेसिड्यूज म्हणजे कडबा जो काय वाळलेलं जे काय गवत असतं त्याला बारीक करून तो रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो. ओके, द मिक्सचर ऑफ लेग्युमिनस अँड नॉन लेग्युमिनस क्रॉप रेसिड्यूज एनरिचेस द क्वालिटी ऑफ वर्मी कंपोस्ट. ओके, मिक्सचर ऑफ लेग्युमिनस अँड नॉन लेग्युमिनस क्रॉप रेसिड्यूज म्हणजे लेग्युमिनस प्लांट्स आणि नॉन लेग्युमिनस प्लांट्स जे आहेत
त्यांचे जे काय रेसिड्यूज आहेत, रेसिड्यूज म्हणजे काय, कापलेले पदार्थ, त्याचे जे काय पदार्थ आहेत त्यांचं दॅट एनरिचेस द क्वालिटी ऑफ वर्मी कंपोस्ट बिकॉज इट कंटेन्स मोर अमाउंट ऑफ नायट्रोजन as well as other nutrients are also present in the in the raw material. That's why वर्मी कंपोस्ट जे काय तयार होणार आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं तयार होत असतं. ओके, नेक्स्ट इफ यू कॅन सी दिस इज अ स्पीसीज ऑफ द अर्थवर्म. ओके, दिस इज अ स्पीसीज ऑफ अर्थवर्म एसिनिया फोथिडा. इसिनिया फोथिडा रेड अर्थवर्म. ओके, मयुरी कांबळे तुम्ही बाहेर आहात, व्हिडिओ बंद करा मग. Eisenia foetida red earthworm, then Eudrilus eugenie, that is a night crawler that is present, then Perionyx excavatus. These are the species of the earthworms which are used. Okay, now this is the red earthworm because red earthworm is mostly preferred for the high quality compost preparation because of its high multiplication rate. म्हणजे मल्टिप्लाय लगेच होते ते, कारण की विदिन 45 to 50 days इट प्रोड्युसेस द वर्मी कंपोस्ट. 45 ते 50 दिवसामध्ये ते वर्मी कंपोस्ट तयार करून देतं आपल्याला, त्याच्यामुळे त्याचं प्रेफरन्स जास्त आहे रेड अर्थवर्म्स. अँड इट इज अ सरफेस फीडर, जास्त बरो करत नाही, सरफेसवरती राहत असते. इट कन्वर्ट्स ऑर्गॅनिक मटेरियल इंटू वर्मी कंपोस्ट फ्रॉम द टॉप. वर्मी कंपोस्ट काय कसं तयार करते ते वरपासून खालीपर्यंत ते तयार करते. ओके, सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट विच इज फाउंड in case of the red earthworms. Okay, now the characteristics of the red earthworm. Red earthworm ची जी काय स्पीसीज आहे ते नाव आहे बघा Eisenia foetida. ओके, द कॅरेक्टर्स बॉडी लेंथ 3 to 10 सेंटीमीटर्स भरपूर आहे त्याची बॉडी लेंथ. बॉडी वेट जर तुम्ही बघितली 0.4 to 0.6 ग्रॅम भरपूर बॉडी वेट आहे त्याच्या साईजच्या मनानं. मॅच्युरिटी जर तुम्ही बघितली त्या अर्थवर्मची इट हॅपन्स इन 50 to 55 days. देन कन्व्हर्जन रेट जर तुम्ही बघितलं तर 2.0 क्विंटल्स ओके ऑफ कंपोस्ट इज प्रोड्यूस्ड बाय 1500 earthworms only in 2 months. So that is very good rate of conversion of compost. कुकून प्रोडक्शन 1 in every 3 days. ओके, कुकून म्हणजे जर तुम्ही बघितलं कुकून म्हणजे ते प्रत्येक अर्थवर्म एक कुकून तयार करतं, अंडी द्यायचं काम जे करतं ते 1 to 3 days, 1 in every 3 days, 1 egg cocoon in every 3 days it is produced. Incubation of cocoon is 20 to 23 days. It is also very high as compared to other earthworms. Then the types of vermicomposting, if you can see the amount of production and composting structures. Okay, the amount of production and composting structure जर तुम्ही बघितला it is of small scale vermicomposting and there are 2 types. Small scale vermicomposting in which it contains 5 to 10 tons of vermicompost annually. म्हणजे 5 ते 10,000 किलो वर्षाला. ओके, स्मॉल स्केल वर्मिकंपोस्टिंग. आणि लार्ज स्केलमध्ये 50,000 ते 1,00,000 काय टन वर्षाला. आपण जर वर्मिकंपोस्टिंग जर तयार करत असू तर दॅट इज कॉल्ड एज लार्ज स्केल वर्मिकंपोस्टिंग. Okay, now next slide if you can see the methods of vermicomposting. Bed method is there and pit method is there. Okay, now it is produced in the कच्चा bed method मध्ये जर बघितला तर कच्चा फ्लोअर मध्ये तयार केलं जातं by making the bed of 6 feet into 2 feet into 2 feet. 6 फूट बाय 2 फूट बाय 2 फूटचा खड्डा खोदून घ्यायला लागतो. 6 फूट खोलीला 6 फूट लांबीला 2 फूट ब्रेडथला. ओके, लेंथ आणि खाली डेप्थ जर तुम्ही बघितला तर 2 feet ऑफ ऑर्गॅनिक मिक्सचर. दिस मेथड इज इझी फॉर मेंटेनन्स अँड टू प्रॅक्टिस. आता पिट मेथड जर बघितला तुम्ही तर 5 फूट लांबीला 5 फूट रुंदीला आणि 3 फूट त्याची खोली अशी जर तुम्ही तयार केली तर दॅट इज कॉल्ड एज अ पिट मेथड. इन द पिट मेथड द युनिट इज कवर्ड विथ द ग्रास or any other local available material and this method is not preferred due to poor aeration. Aeration त्याच्यामध्ये व्यवस्थित होत नाही, वॉटर लॉगिंग कंडिशन्स तयार होतात. वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे काय, पाणी त्याच्यातच बसून राहतं, त्याला म्हणतात वॉटर लॉगिंग कंडिशन्स. अँड इट इज हॅव्हिंग मोर कॉस्ट. ओके, सो दिस इज द बेड मेथड. बेड मेथडमध्ये बरेच जण जर तुम्ही बघितलं असाल तर बेड मेथडमध्ये जास्त करून कंपोस्टिंग केलं जातं. ओके, दिस इज द बेड वर्मी कंपोस्टिंग.
So in this way the compost is produced in the bed of pit compost. This is called as a pit composting. Okay. Now the phases which are present in the composting: pre-digestion of organic waste in the phase 1 मध्ये जर तुम्ही बघितलं, process of involving the collection of waste is carried out, shredding is carried out, mechanical separation of the metal, glass and ceramics, and storage of organic waste. Phase 2 मध्ये जर तुम्ही बघितलं, pre-digestion of organic waste is done for 20 days. Phase 2 हे 20 दिवसाचं चाललेलं असतं. By heaping the material, heaping म्हणजे काय, ढीग तयार करायचं, along with the cattle dung, cow dung बरोबर ते ढीग तयार करायचं. This process what happens, what it does, it digests the material, okay, partially. It digests the material partially, and it will allow the worms to go into the soil. In the phase 3, if you can see, in the phase 3, the earthworm bed is produced, a concrete base is required, okay, to put the waste for vermicompost preparation. Then loose soil, which allows the material, it partially composted material will be produced, and this added into the compost bed. In the phase 5, we can see the vermicompost is stored in proper place to maintain moisture, and it is allowed to be for the beneficial microorganisms to grow. So if you can see, these are the layers. पहिल्यांदा आहे लीड, नंतर आहे वर्किंग ट्रे, then processing tray number 1, then processing tray number 2, then collection tray. असं ट्रेस सुद्धा मिळतात. आणि खाली आहे ते बेस, आणि खाली एक नळ सुद्धा जोडलेला आहे, जेणेकरून वरनं जर तुम्ही पाणी जर सोडलं तर त्याच्यामध्ये काय होईल, तर इथून जर तुम्ही पाणी सोडलं आणि खाली इथनं जर कलेक्ट केलं तर जे काय मिळणारं प्रोडक्ट आहे, दॅट इज द वर्मी वॉश. ओके, वर्मी वॉश विच कंटेन्स व्हेरी बेनिफिशियल microorganisms also as well as beneficial enzymes also. The steps which are followed for vermicompost, if you can see, cow dung and the vermicomposting should be done in the cool, moist and shady side. Okay, then cow dung cow dung and chopped dried leafy materials. Chopped म्हणजे काय, त्याचे तुकडे केलेले dried leafy materials are mixed in the proportion of 3:1, and it is allowed for the partial decomposition for 15 to 20 days. 15 ते 20 दिवस त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं, आणि ते लेअर त्याचा तयार केला जातो ड्राईड लिव्हचा आणि ग्रासेसचा. अँड दिस इज केप्ट फॉर बेडिंग मटेरियल ॲट द टॉप ऑफ द बेड. वरती बेडिंगला ठेवलेलं जातं. ओके, नाव दिस बेड्स ऑफ पार्शली डिकम्पोज मटेरियल ऑफ साइज 6 into 2 into 2 feet should be made. Okay, each bed should be containing should contain 1.5 to 2 quintals of raw material. क्विंटल म्हणजे आता 1.5 म्हणजे 150 किलो ते 200 किलो. ओके, so that is the quintals of raw material, and the number of beds can be increased as per raw material availability and the requirement. Now this red earthworm किती पाहिजे आपल्याला, 1500 ते 2000 पाहिजे. ओके, should be released into the upper layer of the bed. त्या upper layer मध्ये सोडली जातात, and then water should be sprinkled with can immediately after the release of the worms. पाणी त्याच्यामध्ये सोडलं जातं. Now this bed should be kept moist for sprinkling of water daily. Daily the water should be sprinkled into the beds, and it should be covered by the gunny bags. Gunny bags म्हणजे आपलं ज्यूटचं जे पोतं असते, साखरेचं पोतं असते, जुन्या काळात मिळालं ज्यूट म्हणजे आपली सुतळी जी तयार होते त्याच्यापासून जी तयार होणारं जे काय बॅग्स म्हणतात त्याला म्हणतात गनी बॅग्स. त्याच्यावरती कवर करायचं, त्याच्याने कवर करायचं त्या बेडला, आणि ते बेड शुड बी टर्न वन्स, म्हणजे बेडला वर खाली करून ते आफ्टर प्रत्येक महिन्याला ते वर खाली केलं पाहिजे. ओके, टू मेंटेन द एरेशन अँड फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन. नाव दिस टाईप ऑफ डिकम्पोजिशन तयार झाल्यानंतर कंपोस्ट गेट्स रेडी इन 45 to 50 days. After every 45 to 50 days you can get new quantity of the product. Now this finished product is 3/4 of the raw material. म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये जर 1500 किलो जर रॉ मटेरियल वापरलं असेल तर ते 500 किलो तयार होणार 45 ते 50 दिवसात. ओके, सो दिस इज द कवर of this is the diagram which shows how the compost is prepared. First is the cover, then the bedding material खाली आणि वरती, आणि मध्ये वर्म कास्टिंग्स तयार झालेले आहेत, मध्ये वर्म्स ॲक्टिव्हेरिया गार्बेज आणि वर्म्स आर देअर. ओके, आणि खाली जर तुम्ही बघितलं टॅप फॉर द टी
फॉर द ऑप्शनल ब्रिक सपोर्ट इज गिवन. ओके, म्हणजे जर आपल्याला वर्मी वॉश जर पाहिजे असेल तर ते खाली आपण टॅप लावू शकतो. नेक्स्ट, हार्वेस्टिंग. हाऊ टू हार्वेस्ट. वेन रॉ मटेरियल इज कम्प्लिटली डिकम्पोज इट अपियर्स ब्लॅक अँड ग्रॅन्युलर. ओके, अर्थवर्मनी जेव्हा तयार केलेलं असतं ते कंपोस्ट त्यावेळेला ते ब्लॅक कलरचं दिसते आणि ते ग्रॅन्युलर असतं, ते कास्टिंग्स असतं, ते ग्रॅन्युलर असते. वॉटरिंग शुड बी स्टॉप्ड ॲज द कंपोस्ट गेट्स रेडी. जर तुम्ही वॉटरिंग केलं कंपोस्ट तयार झाल्यानंतर ते चिखल तयार होईल. ओके, ना त्याच्यामुळे वॉटरिंग करायचं थांबावं लागतं. द कंपोस्ट शुड बी केप्ट ओव्हर अ हीप ऑफ पार्शली डिकम्पोज कवडंग. ओके, द कंपोस्ट कशावर ठेवायचं तर कवडंगच्या डिकम्पोज कवडंगमध्ये ठेवायच्या वरती ठेवायचं. सो दॅट द अर्थवर्म्स कॅन मायग्रेट टू कवडंग फॉर कंपोस्ट. ओके, कंपोस्टमधून ते कवडंगमध्ये येतात कारण की त्यांना परत लगेच खायला मिळतं. सो ते कंपोस्टमधून बाहेर पडतात आणि कवडंगमध्ये शिरतात. मग आपल्याला ते कंपोस्ट बाजूला करता येतं. ओके, नाहीतर ते जे काही कंपोस्ट आपल्याला विकायचं ते गांडुळासहित आपण विकायचं नसतं. गांडूळ ह्यांना सेपरेट करावं लागतं. तर सेपरेट कसं करायचं तर एक ढीग आपण जर गाईचं शेण जर आपण ठेवलं तर ते गाईच्या शेणमध्ये जवळ जायला चालू करतात सगळे अकाउंट्स. ओके, आफ्टर 2 days द कंपोस्ट कॅन बी सेपरेटेड अँड सीव्ड फॉर यूज. सीव्ड म्हणजे चाळली जाते ती अँड इट कॅन बी यूज फॉर द कमर्शियल और मार्केटिंग प्रोसेस. The floor of the unit should be compact to prevent earthworms migration into the soil. ओके, फ्लोअरचं युनिट म्हणजे काय ते जे काय तुम्ही फ्लोअर तयार केलेला आहे त्याच्या खाली तुम्ही ते बंद केली पाहिजे की नाही तर जमिनीच्या खाली पण जाऊ शकतात. तुमचे सगळे अर्थवर्म्स परत जमिनीमध्ये जातील आणि परत तुम्हाला ते मिळणार नाही. ओके, सो खालचं जे काय बेस आहे त्या युनिटचा त्याला आपण बंद केला पाहिजे किंवा सिमेंटनी बंद करून ठेवला तरी चालतो किंवा प्लॅस्टिकच्या ह्याच्या जे काय आपण कवरिंग असतं ते आपण वापरू शकतो. सो 15 to 20 days ओल्ड कवडंग शुड बी यूज टू अवॉइड एक्सेस हीट. ओके, म्हणजे लगेच ताजं कवडंग वापरायचं नसतं ह्याच्यामध्ये. 15 to 20 days ओल्ड कवडंग शुड बी यूज टू अवॉइड द एक्सेस हीट जास्त असतं त्यामध्ये. द ऑर्गॅनिक वेस्ट शुड बी फ्री फ्रॉम प्लास्टिक, केमिकल्स, पेस्टिसाइड्स अँड मेटल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज द ऑर्गॅनिक वेस्ट जे काय आपण वापरलेलं आहे ते प्लास्टिक्स नसलं पाहिजे, त्यामध्ये केमिकल कुठले नसले पाहिजे, पेस्टिसाइड नसले पाहिजे. नाव एरेशन शुड बी मेंटेन फॉर प्रॉपर ग्रोथ. एरेशन शुड बी मेंटेन म्हणजे काय जास्त दाबून आपण ते हीप तयार करायचं नसतो. दाबल्यानंतर काय होईल ऑक्सिजन त्याच्यामध्ये आत जाणार नाही आणि मल्टिप्लिकेशन ऑफ अर्थवर्म होणार. ओके, द ऑप्टिमम मॉइश्चर लेवल शुड बी मेंटेन दॅट इज 30 to 40% अँड द टेम्परेचर शुड बी मेंटेन इज 18 to 25% इनिशियली फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन. ओके, ट्रबल शूटिंग. अर्थवर्म्स मरू शकतात. ओके, ट्रबल शूटिंग म्हणजे काय जे काय तुम्हाला संकट येणार आहे त्याला तुम्ही मात कसं करणार. डेथ ऑफ अर्थवर्म्स इज वन ऑफ द ट्रबल. देन दे आर गेटिंग इनफ फूड. ते त्यांना इनफ फूड मिळते की नाही हे बघितलं पाहिजे. ओके, फूड मे बी टू ड्राय, त्याला मॉइश्चर दिलं पाहिजे. फूड मे बी टू वेट, एकदमच बोलला असेल त्यामुळे ते ऑक्सिजन न मिळाल्यामुळे पण मरू शकतं. वर्म्स मे बी टू हॉट. ओके, पुट बीन इन शेड मीन्स व्हॉट. देन जर भरपूर ऊन असेल बाहेर तर ते आपल्याला पूर्ण मटेरियल शेडमध्ये ठेवलं पाहिजे. ओके, स्मेल बॅड स्मेल येऊ शकते. नॉट इनफ सर्क्युलर एअर सर्क्युलेशन जर व्यवस्थित नसेल तर त्या कंपोस्टच्या ढिगामधून आपल्याला घाण वास पण यायला लागतो. ओके, देन ड्राय बेडिंग इज डन अंडर अँड ओव्हर द वर्म्स. ओके, ड्राय बेडिंग केलं जातं वरती आणि खाली. ओके, टर्निंग ऑफ द फूड. वर खाली ते ज्यावेळेला तुम्ही ते हीप करता त्यावेळेला ते अर्थवर्म्स वर खाली गेल्यामुळे त्यांना न्यूट्रिएंट्स मिळतात. Now nutrient content of vermicompost, if you can see, it contains more amount of nitrogen, phosphorus and potassium. It contains more amount of nitrogen, phosphorus and potassium, and nutrients are readily available for the nutrients which are present in the vermicompost. They are readily available to the plant within a month of application. Okay, these are the nutrients which are present in the vermicompost. pH 6.8, organic carbon is percentage जर तुम्ही बघितला OC organic carbon 11.88%. then OM organic matter which is present in the vermicompost that is 20.46. carbon is to nitrogen ratio जर तुम्ही बघितला 11:64 आहे. ओके, टोटल नायट्रोजन जर तुम्ही बघितला 1% इज देअर. जर टोटल नायट्रोजन इज 1.02, अवेलेबल नायट्रोजन 0.5%, अवेलेबल फॉस्फरस 0.3%,
available potassium 0.24%, calcium 0.17%, magnesium 0.06%. ओके, वर्मी कंपोस्ट आणि गार्डन कंपोस्ट मध्ये काय फरक आहे बघा. वर्मी कंपोस्ट कंटेन्स 9.8 ऑर्गॅनिक कार्बन, पण गार्डन कंपोस्टमध्ये 12.2. ओके, 9.8 to 13.4. आणि गार्डन कंपोस्टमध्ये जर तुम्ही बघितला, गार्डन कंपोस्ट कंटेन्स 12.2%. फॉस्फरस जर तुम्ही बघितला, इट कंटेन्स 0.19 to 1.02 गार्डन कंपोस्टमध्ये. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघितला तर वर्मी कंपोस्टमध्ये सर्वात जास्त न्यूट्रिएंट्स आहेत ॲज कम्पेअर्ड टू द गार्डन कंपोस्ट. ओके, सो ॲडव्हान्टेजेस ऑफ वर्मी कंपोस्ट इफ यू कॅन सी, these are the advantages of vermicompost. Vermicompost is rich in all the essential plant nutrients. Okay, then vermicompost it produces excellent effect on overall plant growth. It encourages the growth of new shoots, leaves, and improves the quality and shelf life of the produce. This vermicompost is free flowing, okay, easy to apply, handle, as well as it can be stored easily and does not have any bad odor. So these various types of loss, it prevents nutrient losses, it increases the use and efficiency of chemical fertilizers, it is free from pathogens, it is free from toxic elements, it is free from the weed seeds, etc. Okay, vermicompost, it minimizes the incidence of the pests and diseases, it enhances the decomposition of the organic matter in soil, it also contains valuable vitamins as well as the enzymes and hormones such as auxins and gibberellins. Okay, so with this we have completed the vermicomposting point. Okay, so after this we will start in the next lecture, we will start with the city compost and all those things. Okay.